पाहूयात पुढची बातमी। सुनील केदार यांच्या समर्थनार्थ नागपुरात सभास्थळाच्या मार्गावर बॅनर लावण्यात आले। सुनील केदार यांच्या समर्थकांनी हे बॅनर लावलेत। आम्ही झुकणार नाही, नेत्याला झुकू देणार नाही अशा आशयाचे हे बॅनर आहेत। सहकारी बँक रोख घोटाळा प्रकरणांमध्ये सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा झाली आहे। सध्या त्यांच्यावर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त नागपुरात महारॅली होती आहे आणि महारॅलीनिमित्त अनेक काँग्रेसचे नेते येणार आहे। यासाठी ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेले आहे। आपण बघू शकतो या सभास्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर हे बॅनर्स आपल्याला लावलेला पाहायला मिळते। स्वागताचे फलक लावलेला पाहायला मिळते। मात्र या फलकासोबतच आणखी एक फलक आहे जे खरं तर लक्ष वेधून घेत आहे। ते फलक आहे सुनील केदार यांच्या समर्थनात लावण्यात आलेलं फलक आहे। कारण की सुनील केदार यांना सहकारी बँक रोखे घोटाळ्या प्रकरणामध्ये ते अटक झालेली आहे। सध्या त्यांच्या नागपूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। त्यामुळे ते या सभेला उपस्थित राहू शकणार नाही। मात्र त्यांचा कुठेतरी जो आहे त्यांच्या समर्थनात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जे आहे जिल्हा परिषदेच्या महिला व समाज कल्याण विभागाच्या ज्या सभापती आहे अवंतिका लेकुरवाडे यांनी ते खरं तर बॅनर लावलेला आहे। सुनील केदार यांच्यावर आजच्या सभेची मोठी जबाबदारी होती। मात्र ते आज सभेला उपस्थित राहू न शकल्यामुळे कुठेतरी त्या भावना आहे त्या भावना व्यक्त करण्याचं जे काम आहे ते अवंतिका लेकुरवाडे यांनी या बॅनरच्या माध्यमातून केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।